तर गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मी तुमचा मित्र राहुल, माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण जाणार आहोत एकदम अशा धमाकेदार प्लेसला, जो की आपल्यापासून कमीत कमी 150 किलोमीटर अंतरावर आहे. आणि आज आपण सर्वात मोठी राईड मारणार आहोत, कारण की आतापर्यंत आपण 100 किलोमीटरच्या आत करत होतो. आता आपण 150 किलोमीटरची राईड मारणार आहे, कारण की आपल्याला काही दिवसात सर्वात मोठी राईड मारायची आहे, जी कमीत कमी 2000 किलोमीटरची राईड असणार आहे बाईकनी. म्हणून आता आपण प्रॅक्टिस करतोय की हळूहळू टप्प्याटप्प्याने आपला राईडचा जो प्रवास आहे थोडा वाढवतोय. म्हणून आज आपण चाललो आहे, तर चला तुम्हाला सांगूनच देतो, रिव्हील नाही हेच करतो. तर आज आपण चाललो आहे प्रतापगड, सातारा जिल्ह्यातील प्रतापगड इथं चाललो आहे, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानामध्ये मोठी लढाई झाली होती. त्या ठिकाणी आपण आज चाललेलो आहे. तर माझ्यासोबत आहे सौरभ आणि मी चाललो आहे. आणि आमची बाईक SD ॲडव्हेंचर येऊन थांबलेली आहे. आणि बघा तुम्ही, सगळं सेटअप लावून रेडी आहे. सौरभ बघा, टँगो चार्ली डेल्टा NSG कमांडो. आता आपण प्रतापगड चढण्यास सुरुवात करतोय. आणि अशा रीतीने आता आपण प्रतापगड चढण्यास सुरुवात केली. असा बोर्ड लागलाय. बोर्ड लागल्यानंतर आता आपण महाप्रवेशद्वाराकडे प्रवेश करूया. कडाच्या पायथ्याशीच गाडी लागली असल्या कारणाने ना आपल्याला जास्त चढायचं किंवा जायला गरज पडत नाही. आणि आपल्याला असा समोर दिसतो महाद्वार दिसतो बघा. आणि तिथून समोर जर बघितलं ना आपण, तिथं आपल्याला दिसते अफजल खान आणि सय्यद बंडा याची समाधी दिसते बघा तिथं, त्या समोर. आता डागडुजी प्रतापगडावर जे बघतो आपण, आता मोस्ट ऑफली डागडुजीचं काम चालू आहे, जे की आपण बघू शकतो. अशा रीतीने आता स्ट्रक्चरचं म्हणजे पुनरावसन काम चाललेलं आहे आपल्याला दिसतं. आणि महाद्वारापाशी आपण येऊन पोहोचलेलो आहे. अशा रीतीने आपली गाडी इथंच पार्क झालेली आहे. आणि इथून आता आपण चढण्यास सुरुवात करणार आहोत. आत्ता आपण येऊन पोहोचलोय प्रतापगडाच्या महाद्वारापाशी, म्हणजे पहिल्या द्वारापाशी जे स्ट्रक्चर येऊन पोहोचलेलं आहे. आणि हा महाद्वार दिसतो आपल्याला प्रतापगडाचा. आता आपण आलोय महाद्वारापाशी. प्रतापगडाच्या महाद्वारापाशी आल्यानंतर आपल्याला अशा देवड्या लागतात. आणि इथं आज्ञापत्र दिलेलं आहे. हे आज्ञापत्र आपण सेम करणाऱ्या फोटो बघितलं होतं, हे सेम तेच आज्ञापत्र आहे. आणि इथं तोप दिलेली आहे. आणि तर इन्स्ट्रक्शन सुद्धा दिलेले आहे की तोपेवर बसू नये, कारण ही तोप शिवकालीन आहे, कारण की त्यांच्या पदस्पर्शाने किंवा त्यांच्या हाताच्या स्पर्शाने पावन झालेली ही तोप आहे. आणि त्याच्यानंतर अशा देवड्या लागतात आपल्या शिपायांच्या. आणि तर म्हणजे जो दरवाजा आहे बघा, तो चेंज केलेला आहे. हा जुना आधीचा दरवाजा होता आणि आता हा नवीन रिनोव्हेशन दरवाजा केलेला आहे. हा जुना दरवाजा इथं ठेवलेला आहे. अशी ही शिपायांची देवडी लागते. आणि यानंतर आता आपण पुढे जाऊन बघूया एक्झॅक्ट. समुद्र सपाटीपासूनची याची जी उंची आहे ती 1089 मीटर आहे. 1089 मीटर असल्या कारणाने हा जो किल्ला आहे हा 2 विभागामध्ये विभागला जातो, जसं की वरचा किल्ला आणि खालचा किल्ला. वरच्या किल्ल्यामध्ये जसं की बाले किल्ला वगैरे येतो, आणि खालच्या किल्ल्यामध्ये जे बुरुज वगैरे येतात ते येतात. आणि आज आपण बघू शकतो, आज आपण आलेलो आहे रविवारी आल्यानंतर कारणाने आपण मागं बघू शकतो शाळेची सहल वगैरे दिसते. आणि अशा रीतीने आपल्याला आता मोस्ट ऑफली एरिया आहे ना, जो तो कव्हर करायचा आपल्याला, म्हणजे अजून तो बुरुज कव्हर करायचा. आणि तो बुरुज म्हणजे मोस्ट ऑफली 3 बुरुज लागतात तिथं. सूर्यबुरुज, त्याच्यानंतर आपल्याला महाद्वार तर आपण आता कव्हर केलेला आहे. आणि याच्या पुढे आपण अजून जाऊन कव्हर करूया. आणि मग आता बुरुजावर जाऊया. हा बुरुज सेम तसाच आहे जसा की आपण तोरणावर बघतो संजीवनी माची, किंवा राजगडावर बघतो संजीवनी, आणि ह्या प्रकारचं जो असतात हे बुरुज आपण आता कव्हर करूया. आणि अशी तटबंदी वगैरे आता लागलेली आहेत. आणि मोस्ट ऑफ प्रकारे बघू शकतो आपण की डागडुजीचं काम चालवलेलं आहे. आणि जर आता आपण बघितलं ना, जर काहीरित्या जर असा थोडा इतिहास बघितला प्रतापगडाचा, जसं की 1659 मध्ये विजापुरी सल्तनतमध्ये, जे की विजापुरी दरबारात एक अनाऊन्समेंट झालेली होती, जी की बडी बेगम साहेबांनी केलेली होती की कोण पकडून आणेल या शिवाजीला आणि याचा बिडा कोण उचलणार. तर पूर्ण दरबारामध्ये सगळ्यांच्या माना या खाली झालेल्या होत्या. माना खाली झाल्या असल्या कारणाने ना कोणीही सरदार असा नव्हता की छत्रपती शिवाजी महाराजांना तोड देईन व त्यांना पकडून आणण्यास हे करेन. कारण की विजापुरी सल्तनतामध्ये किंवा विजापुरी जी ही होती बडी बेगम साहेबा, ती एकच म्हणायची की छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजी जे म्हणजे ना सह्याद्री का चुवा किंवा असं हे म्हणायचे. मग त्यांना पकडून कोण आणणार? पकडण्यासाठी म्हटल्यावर तो हिंमत पाहिजे ना, कारण की छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यावर सह्याद्रीचे एक मोठे असे बलाढ्य हे होते की त्यांना पकडणं म्हणजे नामुमकिन होतं. कारण की गनिमी काव्याचे जे म्हणू शकतात ना आपण, जनक किंवा गनिमी काव्याचे जे खरं उदाहरण म्हणू शकतो ना, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, की यांना कुठल्याही रीतीमध्ये कोणीही आणू शकत नव्हतं. आणि ते तर सह्याद्रीत म्हटल्यावर तर इट इज नॉट पॉसिबल. मग अशा रीतीने जेव्हा बघतो आपण, मग विजापुरी सल्तनतामध्ये एक जो होता तो सरदार जो उठला की ज्याचं मोठं वर्चस्व होतं विजापुरी सरदारमध्ये, आणि तो होता अफजल खान. तर अफजल खान आपल्याकडे स्वारी करास निघाला, म्हणजे तो दक्षिणेत आला आपल्याकडे.
आत्ता आहे आपण प्रतापगडावर बघितल्यानंतर आता आपण असतो आज झेंडा बुरुज आणि झेंडा बुरुजाच्या एक्झॅक्ट आपण समोर उभे असतात तटबंदी म्हणजे की पुनराचं काम चालू आहे आणि इथं आपल्याला चक्की वगैरे दिसते म्हणजे जे ज्याने पौराणिक गोष्टी दिसतात आपल्याला आणि त्याच्यानंतर असा आपल्याला पूर्ण प्रतापगड परिसर दिसतो म्हणजे आपण झेंडा बुरुजावरून सगळा प्रतापगड परिसर बघू शकतो. त्या बुरुजावरून आलो तिथं महाद्वार होतं. तो महाद्वाराचं स्ट्रक्चर असं आहे की कोणालाही सुद्धा कळून येणार नाही असं प्रकारचं स्ट्रक्चर दिसतं आपल्याला कारण की जेव्हा आपण म्हणजे बघतो की समोरून जर कोणी शत्रू आला तर त्याला असं वाटलं पाहिजे की तटबंदी एकदम प्लेन आहे आणि म्हणजे दरवाजा नाही आहे. पण ज्यावेळेस तुम्ही तटबंदीच्या जवळ जाऊन बघतात त्यावेळेसच तुम्हाला महादरवाजाचे दर्शन होते किंवा महादरवाजा समजण्यात येतो की हाच महादरवाजा आहे एक्झॅक्टली. आणि आत्ता आपण दुसरी गोष्ट हा जो सगळा परिसर दिसतोय जो बघू शकता तुम्ही एवढा घनदाट आणि हिरवा परिसर दिसतो हा आहे जावडीचं खोरं याला म्हणतात जावडी. हे आहे जावडीचं हे सगळं जंगल आहे आणि समोर तुम्हाला दिसेल का नाही माहीत नाही तिथं त्या ठिकाणी समोर तुम्हाला अफजल खान आणि सय्यद बंडा याची समाधी दिसेल त्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांचा म्हणजे शिवाजी महाराजांनी तिथं टेंट लावला होता किंवा तुम्ही म्हणता तिथे शामियाना उभारला होता. आणि अशा रीतीने आपला हा बुरुज वगैरे दिसतो. या बुरुजावर जाऊ कवर करूया थोडं आणि तुम्हाला तशा रीतीने मी थोडा इतिहाससुद्धा सांगेल. आता आपला इतिहास म्हणजे असा की विजापुरी दरवाजा म्हणजे दरबारात ज्यांनी कोणी विडा उचलला होता तो म्हणजे अफजल खान. याच्या पुढे तुम्हाला मी सांगतो झेंडा बुरुज आणि दुसरा टप्पा म्हणजे सेकंड तटबंदी लागलेली. आता आपण जाऊया झेंडा बुरुजाकडे. इथं आत जाऊन बघूया. इथं आता प्रवेश करूया. आपल्याला अशा प्रकारे स्ट्रक्चर दिसतं आणि हे सोच कंपनीचं आपल्याला बघा. आत्ता आपण आहे एक्झॅक्ट झेंडा बुरुजामध्ये आणि अशा रीतीने आपल्याला स्ट्रक्चर दिसतं. हे सगळं झेंडा बुरुज आहे स्ट्रक्चर दिसतं आपल्याला आणि इथून तुम्हाला वर चढून दाखवतो. हा बघा हा सगळा झेंडा बुरुज आहे आणि झेंडा बुरुजाच्या आत एक बुरुज आहे म्हणजे याला म्हणतात ना पळकोट तसं याचं स्ट्रक्चर दिसतं. हे बघा पूर्ण राऊंड करून दाखवलेलं आहे तुम्हाला. याचं आता पूर्ण म्हणजे रिपेअरिंगचं काम चालू आहे म्हणून एवढं उत्कृष्ट दिसतंय. हे बघा तिकडनं गेलो आणि इकडनं आलो. झेंडा बुरुजाच्या खाली जो दुसरा टप्पा होता तो कव्हर केलाय. तो कव्हर केल्यानंतर आता आपण जाऊया झेंडा बुरुज म्हणजे वर जाऊन बघूया एक्झॅक्ट. आता आपण चाललोय झेंडा बुरुजाकडे. झेंडा बुरुजावर वर जाऊन बघूया एक्झॅक्ट की काय दिसतंय काय नाही. ते झेंडा बुरुजावरून आपल्याला शामियानाचं दृश्य दिसेल की जिथं कुठे छत्रपती शिवाजी महाराजांनी शामिया कुठे लावला होता. अशा रीतीने झेंडा बुरुजावर जेव्हा बघतो आपण पहिला हा झेंडा बुरुज जिथं मी उभा आहे आणि दुसरा हा आपला लागतो सेकंड याचा म्हणजे हा जी म्हणजे म्हणू शकता तुम्ही बुरुजाची कवच म्हणू शकतात जो या रीतीने दिसतो. आणि इथून आपण तिथं बघू शकतो तिथं दिसते आपल्याला सय्यद बंडा आणि अफजल खान याची कबर दिसते कारण की तिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी शाम्या लावला होता. आणि अशा रीतीने आपल्याला समोर दिसतं भवानी मातेचं मंदिर ज्या ठिकाणी हंबीरराव मोहितेंची तलवार ठेवलेली जिथं 600 हसमांना एकाच दिवशी त्यांनी साठलेलं होतं तिथं आपल्याला तलवार ठेवलेली ती समोर दिसते आपल्याला. आणि हे सगळं आपल्याला टोटल दिसतं ते जावडीचं खोरं दिसतं आपल्याला. आणि या पहिली तिथं खूप म्हणजे मशीद वगैरे बांधलेली होती नंतर ती अतिक्रमण करून काढली गेलेली आहे. आता फक्त तिथं सय्यद बंडा आणि अफजल खानाचीच समाधी दिसते आणि त्याच ठिकाणी शामियाना लावला होता छत्रपती शिवाजी महाराज. आणि असा आपण आहे झेंडा बुरुजावर जो की इथं दिसतो म्हणजे जे 2 टप्प्यामध्ये जो किल्ला विभागला गेलेला आहे जो की म्हणू शकतात बाले किल्ला आणि दुसरा म्हणजे फक्त बुरुज आणि असा किल्ला या रीतीने आपल्याला दिसतो समोर. अशा रीतीने आपण झेंडा बुरुजा वर यावं आता आणि वर आल्यानंतर आपण असं उभे बघा जे चिलखतीसारखे छोटे छोटे बुरुजांचं शेप दिलेला आहे जो यू टाईप. या यू टाईप शेपमध्ये 2 शिपाई म्हणजे एक तिकडे आणि एक इथं मी जिथं उभा हे बघा असा हा शेप दिलेला आहे जो की बघू शकतात. असा हा यू टाईप शेप दिलेला आहे आणि असा हा झेंडा बुरुज दिसतो आपल्याला जो की मोठा भगवा फडकताना आपल्याला तिथं दिसतो. आणि हे जावडीचं खोरं दिसतं आपल्याला समोर.
आणि हे सगळं महाबळेश्वर परिसर दिसतो आपल्याला तो समोर. म्हणजे तुम्ही म्हणू शकतात ना एलिफंट पॉईंट, क्लीन पॉईंट, अशी जे काही भरपूर पॉईंट आहेत, इको पॉईंट, हे आपल्याला इथून समोरूनच दिसतात. आणि इथूनच हे कोयना नदीचं म्हणजे म्हणू शकता ना बॅकवॉटर आपल्याला दिसतं. म्हणजे कोयना नदीचाच परिसर दिसतो आपल्याला इथं. त्याच्यानंतर आपल्याला ही सगळी तटबंदी किंवा असा परिसर दिसतो आणि असं हे स्ट्रक्चर दिसतं. म्हणजे म्हणू शकतात तुम्ही 1659 किंवा 1660 जे मोरोपंत त्र्यंबक पिंगडे होते त्यांच्या म्हणजे त्यांच्या देखरेखीखाली हा किल्ला बांधला गेला होता किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला त्यांच्याकडनं बांधून घेतला असं सुद्धा म्हणू शकतो आपण. असं आपल्याला दिसतं. झेंडापूरचा पासून जेव्हा आत आल्यानंतर डाव्या साईडला आपल्याला असा दरवाजा दिसतो. दरवाजा दिसल्यानंतर तुम्ही बघू शकतात शिपायांचे देवडे दिसतात इथं. तर देवडे दिसल्यानंतर असा आपल्याला वरती बुरुज दिसतो. म्हणजे वर जाण्यासाठी ती जागा असावी दुसरीकडनं. इथं बघितल्यानंतर असं जेव्हा बघतो तेवढंच भवानी मातेचं मंदिर या साईडला दिसतं. म्हणजे इकडे काही दिसत नाही, पण रस्ता हा असावा म्हणजे याचं बी डागडुजीचं काम चालू असेल. आणि याच दरवाजाचं थोडं बाहेर बघतो आपण तर आपल्याला व्याघ्रशिल्प दिसतं. ते तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा, इथं व्याघ्रशिल्प दिसतं, इथं एक व्याघ्रशिल्प दिसतं, असं नक्षीकाम दिसतं. हा तो दरवाजा दिसतो. जर थोडं मागं जाऊन बघितलं तर अशा रीतीने हा दरवाजा दिसतो आपल्याला. आता जो व्हिडिओ दाखवला तो मध्ये मी होतो आणि मधून असा परिसर दाखवला होता आणि असा वरून असा दिसतो बघा. तटबंदीच्या वरून जेव्हा बघितलं तेव्हा परिसर असा दिसतो बघा. म्हणजे या ठिकाणी पहिले लाकडी शेड वगैरे असावं असं दिसतं आणि हा रस्ता दिसतो बघा असा वर जाण्यासाठी, जो की आता नाही आहे. आणि तटबंदी दिसते वर. आणि इथून आता आपण वर जाऊया, वर जाऊन बघूया. आता आपल्याला बोर्ड लागलाय तुळजाभवानी मंदिर. म्हणजे हे तुळजाभवानी मंदिर आहे जे वर दिसणार आपल्याला. आणि असा पाण्याचा टाका दिसतो आपल्याला आणि ही तटबंदी. आणि हा सगळ्यात जावडीचा परिसर दिसतो, महाबळेश्वर आणि जावडीचा परिसर. असं जो या रस्त्याने वर येतो, वर आल्यानंतर आपल्याला बोर्ड लागतो भवानी माता मंदिर. आणि भवानी माता मंदिराकडे आल्यानंतर आपला बोर्ड लागतो नगारखाना, भवानी मंदिर आणि दीपमाळ, जे की याच्या पलीकडे आहे ते बघूया आपण. इकडे भवानी माता मंदिराकडे जायचं आपल्याला. मंदिराच्या जेव्हा आत आलो ना, आत आल्यानंतर आपल्याला बघा अशा वस्तू दिसतात. म्हणजे तोप वगैरे दिसतात. हा तोप येत्या आणि अशा रीतीने आपल्याला हे ऐतिहासिक वस्तू दिसतात जी बघू शकतात तुम्ही. जसे की तोपेचा प्रकार आहे, अशा रीतीने हे दिसतात बघा. आणि आता आपण भवानी मातेच्या मंदिरात म्हणजे इथनं प्रवेश करूया आणि आत जाऊन बघूया. हे राजदरबार आहे ना दिसतात. प्रतापगडावर बघा ही जुनी अवशेष दिसतात आपल्याला. भांडी, तोप, असं उखळ दिसतं आपल्याला. आणि तुम्हाला इतिहास पण सांगतो, म्हणजे याची लढाई कशी झाली याचे सुद्धा वर्णन बघा तुम्हाला दाखवतो मी इथं. त्या ठिकाणी बघणार आहोत प्रतापगड युद्धाचे, जे प्रतापगडाचे युद्ध होतं ते कशा रीतीने आणि कुठे कुठे झालं होतं ते तुम्हाला दाखवतो बघा. हा आपल्याला टोटल नकाशा दिसतो आपल्याला इथं. आणि या ठिकाणी आपल्याला हे प्रतापगडाचं युद्ध कशा रीतीने झालं याचं जर हे दिसतं आपल्याला. अफजल खानाचा या ठिकाणी तळ होता, जो की इथं बघू शकतो आपण. इथं अफजल खानाचा तळ होता, ज्या ठिकाणी अफजल खान प्रचंड सैन्याने 4 भाग केलेले होते आणि शिवरायांचे यश कसं मिळवलं होतं या ठिकाणी दिसतं आपल्याला. आता ग्रीन जो आहे तो शिवरायांचा खानाचा मार्ग कसा आहे आणि शिवरायांचा मार्ग जो रेडमध्ये दाखवलेला आपण तो दिखवतो. आता इथून जो ग्रीनमधून ज्याला आपण म्हणतो खंडोजी घोरपडे, ज्या ठिकाणाहून 2,500 घेऊन इथं आलेले होते आणि इथं पठाण दिसतात आपल्याला. आणि कान्होजी जे ते या इथं टेममध्ये होते, जेनीच्या इथं होते. आणि अण्णाजी रघुनाथ आणि पासलकर आणि बांदल म्हणजे याच्या पठाणांच्या 1500च्या आजूबाजूला होते. आणि या ठिकाणी दिसतं आपल्याला ही भेटीची जागा, म्हणजे इन फ्रंट ऑफ आपल्यासमोर एक्झॅक्ट आपण जिथं बघितलं प्रतापगडाच्या समोरच, ज्या ठिकाणी अफजल खानाचा आणि सय्यद बंडाचा आताचा जो आहे ते हे दिसतं आपल्याला. आणि ही बेटेचा शामियाना होता आणि या ठिकाणी पालखीचा मळा इथं उतरला होता. आणि इथं 3000 सैन्य होते, 3000 सैन्य. आणि बहिर्जी नाईक प्रतापगडाच्या या बुरुजावर जो झेंडा बुरुज होता आपण ज्या ठिकाणी उभे होतो त्या ठिकाणी बहिर्जी नाईक स्वतः उभे होते. आणि प्रतापगडावर 3500 सैन्य आपलं उभे होतं. आणि इथं पण कोकणकडा कडेसर, नेतोजी पासलकर आणि रघुनाथ बल्लाळ हे आपल्याला दिसतात आपल्याला. म्हणजे गडाच्या बाहेरच्या साईडने ज्या ठिकाणी अफजल खानाचं सगळं युद्ध थांबलेलं होतं. आणि मोस्ट ऑफ जे नेतोजी पासलकरांना बघतो आपण, नेतोजी पालकरांना त्या ठिकाणी घोडदळ सगळं घेऊन हे इथं दिसतं आपल्याला घोडदळ. जसं की इथं जसं बी मुखे या इथं आले
की ज्या ठिकाणी अफजल खानाचा जर वध आला किंवा कुठलीही गोष्ट त्यांना जर समजलं किंवा त्यांना कुठली खून केली गेलेली तर त्या ठिकाणाहून नेताजी पालकरांना हल्ला करण्यास सांगितलं गेलेलं होतं. हे असं आपल्याला या नकाशावर दिसतं. आणि आपल्याला दिसतं कोयना नदीचं खोरं दिसतं या ठिकाणी. आणि या ठिकाणी ओढा दिसतो आपल्याला, ज्या ठिकाणी सोंडपार दिसतं आपल्याला. आणि ह्या किनाऱ्यावर जे म्हणतात किनेश्वराच्या इथं, तर तिथं शामराज पंत होते, मोरोपंत तिकडे होते, त्र्यंबक मोरे होते, असे या ठिकाणी दिसतात आपल्याला. आणि या पठाणांना म्हणजे हे जे 1500 पठाण होते यांना चारीकडनं घेरलं गेलेलं होतं. जर बघू शकतो कसं, तर बांदल होते, पासलकर होते, अण्णाजी रघुनाथ होते, कान्होजी जेदे होते आणि त्याच्या टेंबेचं म्हणजे टेंबेजवळ होते ना, तिथंही थांबले होते. जेनेच्या इथं म्हणजे 1500 आसामांना जेव्हा इथं कुठे आपलं एक्झॅक्ट कळलं की बाबा इथं युद्ध झालेलं आहे आणि इथं जर काही गोष्टी झाल्या आणि जे अनाऊन्समेंट जर केलं गेलं तर या ठिकाणून यांना इकडे हे 4 जण मारतील आणि या ठिकाणून बाजी पासल रघुनाथ म्हणजे हे मारतील, नेताजी पालकरांना रघुनाथ बल्लाळ आणि किनेश्वराच्या इथून शामराज पंत आणि हे मारतील. म्हणजे एक्झॅक्ट जर ह्या युद्धाचं निगेटिव्ह पॉझिटिव्ह काही रिझल्ट असो तर या ठिकाणी सगळे एकसाथ मारले जातील असं या युद्धात दिसतं आपल्याला. आणि हा टोटल नकाशा दिसतो ज्या ठिकाणी आपल्याला हा नकाशाचं वर्णन दिलेलं दिसतं आपल्याला इथं, जे की बघू शकतात. पूर्ण हा नकाशा आहे आणि या नकाशावर सगळं दिले गेलेलं आहे. म्हणजे तुम्ही तो पिक्चर बघू शकतात ना, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण हा जो अफजल खानाचा वध आहे त्या वधामध्ये दिलेलं स्ट्रक्चर आहे त्या ठिकाणी हा सगळा स्ट्रक्चर आपल्याला इथं दिसतो. आणि हे महाबळेश्वरचं पठार आहे ज्या ठिकाणी आपण आलो. आणि पळून जाणाऱ्यांच्या आदिलशाही सैन्याची मार्ग रोखण्याची व्यवस्था म्हणजे इथं सुद्धा व्यवस्था केली गेलेली होती. आणि इथं व्यवस्था कशी केली होती, नेताजी पालकर रघुनाथ बल्लाळ या दोघांपैकी एकाने हा रस्ता रोखून धरायचा म्हणजे त्यांना जाऊ द्यायचं नाही. आणि अफजल खानाची फौज इथं होती, 2 याच्यामध्ये मला दिसतं पूर्ण. मातेचं मंदिर आहे, या मंदिरात ह्या साईडला म्हणजे हा राज दरबार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. या ठिकाणी दरबार वगैरे भरला जायचा. म्हणजे अफजल खानाच्या युद्धाची जी काही बोलणी वगैरे केली गेली असेल, की जी सभा भरली गेली असेल किंवा जी सदर भरली गेलेली असेल ती या ठिकाणी सगळे दिग्गज लोक इथं असतील जे आपल्याला ह्या दरबारात दिसतात. आणि हाच तो दरबार आहे ज्या ठिकाणून अफजल खानाची जी मृत्यूचा जो फरमान निघाला होता तो या ठिकाणून आखण्यात आलेला होता. असा आपला हा सदर राज दरबार दिसतो, हे मंदिर दिसतं. आणि याच मंदिरात ज्या 600 हसमांना सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी 1659 कापलं त्यांची तलवार इथं ठेवलेली आहे. आणि हेच तुळजाभवानी मंदिर. आणि याच मंदिरात स्फटिक महादेवाचं एक मूर्ती आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज त्याची पूजा करायचे, ते इथं मूर्ती दिसते. आणि भवानी मातेची जी त्यांच्या म्हणजे म्हणू शकतात तुम्ही की पुरातन मूर्ती, ज्या मूर्तीने छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजाभवानी तलवार जी भवानी तलवार दिली गेली होती ती ह्याच मंदिरात दिली गेली होती असं आपल्याला दिसतं. हेच ते मंदिर दिसतं आपल्याला. आणि इथं ठेवली गेलेली हंबीरराव मोहितेंची तलवार आणि ही सदर दिसतं आपल्याला. असं आपल्याला समोर स्मारक दिसतं जे की तुम्ही माझ्या मागे बघू शकतात. हे बघा, इथं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक दिसतं जे माझ्या मागं इथं स्मारक आहे, जे की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचं उद्घाटन केलं गेलं होतं. या शिवाजी राजांचे शौर्य आणि कर्तृत्व एवढे मोठे आहे की त्याची तुलना जगजेत्या अलेक्झांडरशी होऊ शकेल. म्हणजे एवढं जबरदस्त आहे बघा, एवढं दिलेलं आहे. असा पुतळा दिसतो. माझ्या मागे तटबंदी, ती तटबंदी कव्हर करूया. आणि थोड्याच दिवसापुढे तो प्रतापगडावर काही कार्यक्रम झाला असं दिसतं बघा आपल्याला. पूर्ण फुलांची माळा वगैरे आणि ते मंडप वगैरेचं काम दिसतं आपल्याला. म्हणजे या रीतीने तर काही प्रोग्राम वगैरे झालेला असावा असं दिसतं. आणि आता आपण ही तटबंदी वगैरे कव्हर करूया, बघूया तटबंदीला. बघा तो चोर दरवाजा आणि तिथून हा असा रस्ता दिसतो चोर दरवाजाला जाण्यासाठी. हाच दरवाजा दिसतो आणि हा सगळा जावडीचं खोरं बघा कसं दिसतं. ती एक तटबंदी आहे तुळजाभवानी मंदिरापासून तिकडे एक होती, तिकडे पण एक चोर दरवाजा असावा असं वाटतं. आणि असा सगळा परिसर दिसतो. हा सगळा प्रतापगडावर परिसर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्या ठिकाणी राजवाडा होता असं पहिले सांगण्यात येतं. असं दिसतं आपल्याला. परिसर आहे हा राजवाड्याचा परिसर होता ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. हा जो होता हा राजवाडा होता, राजवाड्याचा परिसर म्हणू शकतात. इथं सदर होती असं म्हटलं जातं. ही इकडे सदर होती छत्रपती शिवाजी महाराजांची आणि हा पुतळा. आणि या ठिकाणी एक जे स्लोगन आहेत ते बघूया आपण, जे की पोर्तुगीज जो गव्हर्नर होता गोव्याचा तो म्हणतो की या शिवाजी राजांचे शौर्य आणि कर्तव्य एवढे मोठे आहे की त्यांची तुलना जगजेत्या अलेक्झांडरशीच होऊ शकेल. बघा म्हणजे याने जग जिंकलं होतं त्याच्याशी सुद्धा करू शकतात. कारण की छत्रपती शिवाजी महाराज थोडे दिवस अजून जर जगले असते तर खरंच त्यांनी पूर्ण जग सुद्धा जिंकून दाखवलं असतं.
एवढी त्यांची कीर्ती आणि महान एवढं कर्तव्य होतं. असा पुतळा दिसतो आपल्याला, जे की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या पुतळ्याचं स्वागत गेलेलं होतं किंवा उद्घाटन केलेलं होतं असं दिसतं. आणि हा परिसर दिसतो, इकडे तोफा वगैरे दिसतात. परत बघूया छत्रपतींचे मोगल अधिकाऱ्यांना पत्र. माझ्या मायभूमीचे रक्षण हे माझे परम कर्तव्य आहे. या भूमीवर आक्रमण करून पाहणाऱ्या मग तो कोणीही असो कधीच यशस्वी झाला नाही. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगली अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं होतं, त्याच्यात हे स्लोगन होतं असं दिसतं आपल्याला. आता आपण आलो आहे प्रतापगडावरील यशवंत बुरुजाकडे. आणि यशवंत बुरुजावरून आता आपण यशवंत बुरुजावरून खाली उतरतोय. तरी जाऊन बघूया एक्झॅक्ट काय काय दिसतं आपल्याला. तरी अशा रीतीने अशी सगळी तटबंदी वगैरे दिसते. आणि तर बघूया, इकडे तर तलाव दिसतोय, तळ दिसतंय पाण्याचं. बहुतेक इकडे काहीतरी रूम आहे, म्हणजे शौचकुंभच असावं असं वाटतं. हा हे शौचकुंभच दिसतंय, हे बघू शकता तुम्ही. इथून तळ आहे, एक तलाव दिसतो पाण्याचा. बघा हा तलाव दिसतो पाण्याचा. परत इकडे बघूया, इकडे काय, इकडे पण अजून असं एक रस्ता गुप्त दिसतोय, बघू शकता तुम्ही असा. इकडे पण शौचकुंभ होतं अशा रीतीने. प्रतापगडावर आलात ना, खूप बघण्यासारखं आहे. काही गोष्टी आहेत ज्या व्यवस्थित दिसतात, छान आहेत आणि उत्कृष्टरित्या त्याचं पुनर्वसन काम चालू आहे. आणि इकडे सौरभ खाली उतरला बघा, तो चोर दरवाजा आहे का चिलकती बुरुज, काय सौरभ? चिलकती बुरुजाच्या खाली उतरलाय, बघूया आपण. राऊंड आहे का फक्त? बघा चढायला जागा नाही. आता सौरभ येणार, परत मग आपण इकडे जाऊन बघूया काय एक्झॅक्ट. हे बघा अटकला बघा, यो अटकला. चल सगळं दाखवा लागते का? कधी चिलकती बुरुज बघितला, त्याच्यानंतर आता आपण आत जाऊन बघूया. अशा काही ठिकाणी जर तुम्ही एकटे येत असाल ना, तर व्यवस्थित या, कारण की इथं बिबट्या वगैरेची खूप मोठी शक्यता असते. कारण की जागा ही सुमसाम असते आणि लवकर कडून येत नाही. एक्झॅक्ट काय, इकडे आता दरवाजा आहे, या दरवाजाने खाली जाऊया. परत वर बघून घेऊया एकदा वर काय आहे. हे बघा हाच तो यशवंत बुरुज. आणि इकडे बहुतेक असं म्हणतात लोक, इकडे तानाजी मालुसरे यांचं उंबरच गाव दिसतं असं म्हणतात. तरी काय आहे काय नाही माहीत नाही, बघूया. आता हा दरवाजा दिसतो तो बघूया. आणि या ठिकाणून आपण आलो आता. इकडे सौरभ होता, सौरभ सौरभ इकडे सौरभ होता. आणि त्याच्यानंतर आता आपण इकडे जाऊन बघूया एक्झॅक्ट काय दिसतं ते. या दरवाजाने सौरभ आला होता बहुतेक. आणि हा दरवाजा म्हणजे तिकडे जो झेंडा बुरुज दिसतो, तिकडे ते अफजल खानाची कबर दिसते, तिथून झेंडा बुरुज. तिथं बहिर्जी नाईक होते, बहिर्जी नाईक तिथून नेतृत्व करत होते. कारण की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी सगळ्यांना आहे ना शिवाजी महाराजांनी म्हणजे बंदिस्त राहण्यास सांगितले होते. आणि सगळ्यांनी ना दाबा धरून बसलेले होते की जसंही काही युद्धाचे परिणाम आले तर तुम्ही आक्रमण करायला चुकायचं नाही, असं हे दिसतं. आणि इथून हे सौरभ बहुतेक मला वाटतं इथूनच खालून आला असावा. आणि तेव्हा त्याला वर घेतलं बघा मी, तर तो हाच असावा. म्हणजे एका दरवाजाच्या आड एक दरवाजा आहे. समजा इकडून जर खालून कोणी आलं, हा बरोबर बघा सौरभ इकडनं आला होता असं आपल्याला दिसतं. सौरभ इकडनं आला होता, तो कवर नाही गेला, पण इकडनं असं वर येताना डायरेक्ट बुरुजाच्या वर निघतो. म्हणजे असं याचं स्ट्रक्चर आहे, एवढं जबरदस्त बनवलेलं आहे. आणि खूप उत्कृष्टरित्या असं याचं काम आहे, एकदम छान रीतीने. तर फायनली मित्रांनो, आपला जो पूर्ण प्रतापगड आहे हा पूर्ण कवर झालेला आहे. आपला शेवटचा जो यशवंत बुरुज होता तो पण कवर झालेला आहे. मोस्ट ऑफली 1-2 ड्रोन शॉट घेतलेले आहेत. आणि जेवढा होईल तेवढा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला सगळा दाखवलेला आहे. आणि होईल तेवढा इतिहास नॉर्मली सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
तर आय होप तुम्ही व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. तर चला आजसाठी तुमच्याकडनं